तर तुम्हाला सांगतो, लोक सगळेजण दिवसा ब्लॉग बनवतात, पण मी संध्याकाळी रातचं बनवतो ब्लॉग. का माहीत आहे का? तर मला यायलाच 11 आणि 11:30 वाजता आहे दुकानातून. लाईव्हच्यामुळं काय होतं आहे, लाईव्हला मी नाही म्हटलं तरी 10 10:30 वाजेपर्यंत गिऱ्हाईक राहते. आणि 10:30 वाजल्यापासून मग आता लाईव्ह घ्यायची म्हणलं तर कमीत कमी 1 तासभर तर दीड तास तर घेणं गरजेचं आहे का नाही. मग आता घरी आलो, कपडे चेंज केली आणि मस्तपैकी म्हणलं आता ह्या मुक्या जनावराकडं पण यावं लागते हो. त्या पण जनावरं का माहीत आहे का, आपला शब्द खाली पडून देत नाही हो. मग जे काय त्यांचं जे काय आपल्यावरचं प्रेम आहे ना, ते प्रेम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आता तुम्हाला सांगतो बघा, मी आलो आहे का नाही, तर तिला नुसतं मी थोडंच बोलून तिला सांगतो फक्त, राणे म्हणतो उठ, म्हणतो बघा कशी उठते तिला. राणे उठ, राणे उठ, चल. बघा ऐकलं का ना, राणे उठ उठ, चल उठ 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 चल. तर ह्या मुक्या जीवाचं जे काही प्रेम आहे ते अफाट आहे बरं का. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, तर मग त्याच्यामुळं होतं काय माहिती आहे का, आणि मला सवय लागली या. दररोज जरी किती जरी मला उशीर झाला ना, तर मी ह्याच्यापाशी येतोच 100% येतो. मला काय माहिती आहे का, पहिले बी मला जनावराची आवड होती, गाईची आवड होती, आणि पहिल्यापासून आहेच. म्हणजे हो का, ते कसं माहीत आहे का, आपण त्याला सांभाळतो ते पण आपल्याला लय जीव लावत असते ते. त्याच्यामुळं काय माहीत आहे, किती जरी 10 वाजल्या काय आणि 11 वाजले काय, तिचं प्रेम कधी आपल्यावरचं कमी होत नाही. आणि हे सगळ्यात मोठं जे काय भाग्य जे भेटलं आहे, ते शेतकरी म्हणून एक भेटलं आहे. आणि त्याच्यामुळं बरं का, तिच्या अंगावरून एक जरी असा हात फिरवला आणि ती ज्यावेळेस पुन्हा तिची सवय आहे तिला, ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस ती माझा हात चाटायला चालू करते लगेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, उठ म्हटल्याबरोबर ती ऐकते. आणि तिला जवळजवळ 99% जी काय आपल्या ज्या काय मनातल्या भावना आहेत त्या समजतात. मला सांगा, हे मुका आहे, मस्त तिला बोलता येत नाही, भले मस्त बोलता येत नाही, पण तिच्या कृतीतनं पूर्णपणे सगळं जाणवून देते की मला तू जी काय जीव लावतो आहे हे मला पूर्णपणे सगळं समजतं आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही एक प्रती जे काय तुमच्याबरोबर जे काय बरोबर कंटिन्यू 24 तास असतात, किंवा तुमच्याबरोबर जे काय असतात, गप बाय गप आहे नाही आहे, तर तुम्हाला सांगतो हेच ते सगळं करत असता. तुम्ही एक प्रती बोलणाऱ्या माणसाला थोडंसं हे करा, काय करा, समजून घ्या, किंवा काय गोष्टी नाही समजल्या तरी काय गोष्टी त्या ठिकाणी इग्नोर करा तरी चालेल. पण ह्या मुक्या जीवाला करणार का, तर त्याला बोलता येत नाही हो. कमीत कमी जे आपल्याबरोबर आपण ज्या माणसाला जीव लावला आहे, ती माणसं आपल्याला बोलून तरी सांगता येईल की यार तुम्ही मला इग्नोर केलं. पण हे कसं सांगायचं आहे, ह्याला सांगताच येणार नाही ना. त्याच्यामुळं ह्याला जेवढं होतं एवढं, जेवढा तुमच्याजन जेवढं तुम्हाला हे करता येईल तेवढं जीव तुम्ही लावण्याचा प्रयत्न करा. का, तर ते आपल्यासाठी आहे. मला सांगा, आपण एवढं हे सगळं करत असताना यांचा वैयक्तिक फायदा काय आहे का? आपण फक्त यांचा वापर करून घेतो या, बरोबर, की त्यांचं त्याच्यामध्ये काय आहे का, की बाबा आता आपण वैरण टाकतो आहे, आपण 4 पैसे त्याच्यातनं कमवतो या, त्यांचा वैयक्तिक काय फायदा आहे, की त्यांना आहे का अपेक्षा की मला की बाबा काय बाबा घर बांधायचे, की मला 2 मजली माडी बांधायची, की मला 4 चाकी गाडी घ्यायची या, की त्यांचं काय आहे का? त्यांना फक्त काय हवं आहे, त्यांना प्रेम, वात्सल्य, एक मायेचा हात, की त्यांना 2 टायमिंगला जे काय खायला लागणारे वैरण असेल, पाणी असेल, पेंड असेल, जे काय असेल, पण त्याच्यातनं जे काही बेनिफिट भेटणार आहे, म्हणजे त्यातनं पण त्यांच्या अंगाला जीवाला लागून जे काय नंतर जे देणार आहे ते आपल्याला देणार आहे ना. दुधाच्या स्वरूपामध्ये जे काही दूध येतं आहे त्यांचं, ते सगळं आपण खायला घातल्यावर पण ते त्यांचा उपकार ठेवत नाहीत. का, तर तुम्ही एवढं सांभाळताय त्यांना, त्यासाठी सुद्धा ते परतफेडीची जी काय भाषा असते जे ते त्यांच्या ह्याच्यातनं दावून देत असतात. आणि तर याप्रमाणे माणसानं कधी पण त्यांना जीव लावा, माणसाला तर लावाच लावा, पण माणूस एक प्रती बदलल काय तुम्ही नाही ऐका, जे काय खरं जीव लावणारे आहे ती ना, ती माणसं कधी बदलणार नाहीत. ती 100%च ते फक्त बोलणारे आहेत, ते बोलून व्यक्त करू शकतात, पण ह्याला बोलता येत नाही. तर त्यासाठी तुम्हाला सांगतो, माणसाला पण तेवढा जीव लावा,
माणसं बदलणारी माणसं ओळखू येतात आणि जी काही न बदलणारे असतात ते कायमस्वरूपी आपल्यासोबत असतात. तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, माणसं जरी बदलणारी तरी बदलू द्या, पण जी न बदलणारी आहे ती ना त्यांच्यासोबत कायम राहा. आणि ह्या मुक्या जीवाला अवश्य जीव लावा. जसं आम्ही लावतोय तसं तुम्ही पण लावा. भले तुमच्यामध्ये घरामध्ये मांजर असू द्या, कुत्रा असू द्या, गाई असू द्या. आपल्या शेतकरी माणसाला सगळ्या प्राण्यांची आवश्यकता असते. या पशुपक्षी असलेल्या सगळ्यांना. माणसाचा जन्म हा दुर्लभ आहे. काय एक प्रकारे वाचल्याप्रमाणे की एकमेकाला प्रेम द्यायला शिका, आदर करा शिका, मान सन्मान करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, जे काय वाटतंय ते स्पष्टपणे सांगायला शिका. त्याच्यातनं तुमच्या 2 शब्दातनं पुढल्या माणसाच्या चेहऱ्यावरती स्माईल आली पाहिजे. भले तो असा समोरनं जरी चालला तर त्या माणसाच्या मनामध्ये आलं पाहिजे, आयला पोरगं चांगला आहे बरं का, आणि रॉयल आहे चांगला आहे. त्यानं हा एक जरी व्हिडिओ पाहिला ना आपला, तो माणूस वारंवार आपल्या लाईव्हला आला पाहिजे, व्हिडिओच्या माध्यमामध्ये आला पाहिजे. तर अशा प्रकारचं जीवन जगा आणि जगता जगता ह्या मुक्या जीवाला पण जीव लावा. चला, तर हा छोटासा ब्लॉग होता. आणि जे काय असतं ते आपलं रिअल असतं. आता माझा बी हात दुखायला लागला आहे म्हणूनच थोडक्यावर भागवतो आहे. आता कुठबरं 6 मिनटं कुठबरं धरावा. ओके, बाय बाय बाय.